मंडळीनो सड्यार जाऊया. तर बघूया भात किती रुजला आणि कसा काय झाला आता. कारण पावसानं वाट लावला ना भाताची सगळी. भात म्हणजे पाऊस पडलो होतो 6-7 तारखेक रात्रीचं 3 दिवस काहीतरी. त्याच्यानंतर जो तोंड घेऊन गेलो ना तो अजूनपर्यंत काही इलो नाही. तर पाऊस नसल्यामुळे भाता काय मेली की जिवंत होती बघूया, तुमका दाखवतंय. तर मी इकडे इलय काट्यात जाऊया आपण. काटो म्हणजे आमच्या गावात सगळे प्रत्येकाची शेती आहे जमीनत. तर थंय जाऊया. थंय भाता पेरलेली आहेत तर तुमका दाखवतंय. तर मंडळीनो ही बघा भाता पेरलेली ही दाडा, जी लावणी लावूक आपण वापरतो ना ती दाडा. तर इकडे बघा काय काय ठिकाणी नाही मेली आहेत, काय काय ठिकाणी आहेत चांगली रोपा भाताची. तर काय करायचं ह्या पावसाचा सांगा मंडळींनो तुम्ही. कधी पडणार ह्यो पाऊस? पावसासाठी 4 ओळी बोलते जरा. आंबे झाले काजी सरले, रतांबे गेले घळान, वाट कसली बघतस बाबा घे आता तू पडान. शेणी भरले लाकडा भरली, माज करून कुटी घातली, खोप शिवान झाली आता झाला भरून सरान, वाट कसली बघतस बाबा घे आता तू पडान. बांडगी आरडान आरडान दमली, कुर्ली बिचारी बिळातच चुकली, गटार व्हाळ तळी आमची जाऊन दे सगळा भरान, वाट कसली बघतस बाबा घे आता तू पडान. पावसा घे आता तू पडान. मंडळीनो हय बघा, हय आकाशात ढग एक दिसत नाही. सगळा रिकामा रिकामा पावसाचे ढग काही दिसत नाहीत. कधी पडात हे मंडळीनो. रात्री ब्रह्मकमळ उगवला पडळकरांच्या थय.